नमस्कार मित्रांनो, इस्लामी धर्म आणि संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे मोडकळीस आलेल्या वारकरी संप्रदायाचा डोलारा ज्यांनी त्या काळामध्ये खंबीरपणे सावरला असे वारकरी संप्रदायातील एक अत्यंत महत्त्वाचे असे संत म्हणजे संत एकनाथ. संत एकनाथांचा गौरव लोक शिक्षक म्हणून केला जातो किंवा समन्वयकार एकनाथ असाही त्यांचा गौरव केला जातो. एकूण वारकरी संप्रदायामध्ये संत एकनाथांचं मोठं योगदान आहे. संत एकनाथांचा जन्म इसवी सन 1528 साली पैठण येथे झालेला आहे आणि संत एकनाथांचं निर्वाण इसवी सन 1599 साली झालेलं आहे. आणि संत एकनाथ यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव रुक्मिणीबाई असं होतं, तर वडिलांचं नाव सूर्यनारायण चक्रपाणी कुलकर्णी असं होतं. यांचं आडनाव गोस्वामी असल्याचाही उल्लेख काही ठिकाणी सापडतो. आणि वारकरी संप्रदायातील भानुदास यांच्या परंपरेतील संत एकनाथ होते, ज्यांनी विठ्ठलाची मूर्ती विजयनगरहून परत पंढरपूर येथे आणली. त्या भानुदासांच्या वंशातील हे संत एकनाथ होते. आणि संत एकनाथ हे लहान असतानाच त्यांचे आईवडील वारले. त्यांचं पालनपोषण त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केलेलं आहे. लहान असतानाच संत एकनाथ गुरु जनार्दन स्वामी यांच्याकडं शिक्षणासाठी गेले. जनार्दन स्वामी यांची गुरु परंपरा ही दत्त संप्रदायाची होती. जनार्दन स्वामी हे दौलताबादचे किल्लेदार होते आणि यांच्याकडं संत एकनाथांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्या जनार्दन स्वामी यांच्याकडं शिक्षण घेतल्यानंतर वयाच्या 24व्या वर्षी संत एकनाथ परत येऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करतात. संत एकनाथांच्या पत्नीचं नाव गिरिजाबाई असं होतं आणि संत एकनाथांना 3 अपत्ये होती. त्यांची एक मुलगी गोदा, दुसरी मुलगी लीला आणि त्यांचा मुलगा आहे हरिपंडित, जे संस्कृत साहित्याचे मोठे पंडित होते. आणि संत एकनाथ यांचं एकूण कार्य काय आपण पाहतो. अनेक संतांच्या चमत्कार कथा पाहतो, पण संत एकनाथांनी त्या काळात ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी देखील त्या काळाच्या पार्श्वभूमीवर चमत्कारच वाटतात. आता संत एकनाथांनी कोणतं कार्य केलेलं आहे? संत एकनाथ आणि संत ज्ञानेश्वर यांच्यामध्ये जवळपास 300 वर्षाचं अंतर आहे. पण ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं पुनरुज्जीवनच संत एकनाथांनी केलेलं आहे. म्हणून असं म्हणतात, ज्ञानाचा एका नामाचा तुका, असं जे समीकरण आपल्याकडे पाहायला मिळते. ह्याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरांनी जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचंच पुनरुज्जीवन संत एकनाथांनी म्हणजे या 16व्या शतकात केलेलं आहे. संत एकनाथांचे असं कार्य काय आहे तर संत एकनाथांनी ज्ञानेश्वरांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला. ज्या समाधीची पडझड झाली होती त्या समाधीचा जीर्णोद्धार संत एकनाथांनी केलेला आहे. ह्याच्यापेक्षाही महत्त्वाचं कार्य संत एकनाथांचं कोणतं आहे तर ते आहे ज्ञानेश्वरीचं त्यांनी केलेलं संशोधन. म्हणजे 300 वर्षाच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ झालेलं होतं. अनेक चुकीच्या गोष्टीचा शिरकाव ज्ञानेश्वरीमध्ये झालेला होता आणि या ज्ञानेश्वरीचं संशोधन करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार करण्याचा पहिला प्रयत्न संत एकनाथांनी केलेला आहे. म्हणजे संत एकनाथ हे ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक आहेत आणि ज्ञानेश्वरीचं संशोधन करून ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत जगासमोर आणण्याचा पहिला प्रयत्न संत एकनाथांनी केलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे संत एकनाथ म्हणजे ज्ञानेश्वरीचे पहिले संशोधक, पहिले अभ्यासक, ज्यांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलेलं आहे. आणि संत एकनाथांचं मी आता जे सांगितलेलं होतं की संत एकनाथांच्या नावावर चमत्कार फारसे सांगितले जात नाहीत,
पण संत एकनाथांनी त्या काळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे ते कार्य म्हणजे त्या काळाच्या दृष्टीनं ते चमत्कारच होते. म्हणजे ज्या काळामध्ये ब्राह्मण समाजात अस्पृश्यांची सावली पडल्यानंतर वस्त्रासहित स्नान केल्या जात असे, प्रचंड सोवळे ओवळे आणि विटाळ हा ब्राह्मण समाज पाळत होता, त्या ब्राह्मणी परंपरेतले संत एकनाथ, ज्या परंपरेनं ज्ञानेश्वरांना मुंज नाकारली होती त्या परंपरेतले संत एकनाथ आणि त्या ब्राह्मणी परंपरेतले संत एकनाथ असून देखील त्यांनी त्या काळामध्ये सगळ्या प्रकारची विषमता विटाळ धुडकावून लावून त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केला. म्हणजे नामदेव ज्ञानेश्वरांनी जो वारकरी संप्रदायाचा तत्वज्ञान मांडलेला होता त्या तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिकच संत एकनाथांनी आपल्या कृतीतून जगाला दाखवले. म्हणजे ज्ञानेश्वर नामदेवांनी जे तत्वज्ञान मांडले होते त्या तत्वज्ञानाचं प्रात्यक्षिक म्हणजे संत एकनाथांचं जीवन होतं. आता संत एकनाथ त्या काळामध्ये म्हणजे त्या काळाला न पेलवणाऱ्या अशा गोष्टी काही केलेल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी सामाजिक समतेचा पुरस्कार केलेला होता. संत एकनाथ हे कृतिशील संत होते. त्यांनी केवळ समतेच्या गप्पा केलेल्या नाहीत, केवळ समतेचा विचार मांडून थांबलेला नाही म्हणजे थांबले नाहीत, तर त्यांनी समता कृतीमध्ये उतरवली किंवा समता त्यांच्या आचरणात आणली. आणि त्याचबरोबर संत एकनाथांनी समन्वयशीलतेचा पुरस्कार केला. म्हणजे सगळ्यांना सामावून घेऊन वाटचाल करण्याची भूमिका संत एकनाथांनी घेतलेली होती. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जो भूतदयेचा विचार मांडला जातो त्या भूतदयेचा विचार संत एकनाथांच्या कृतीमध्ये पाहायला मिळतो. ते म्हणजे त्यांनी गाढवाला गंगेचं पाणी पाजल्याचं त्यांच्या चरित्रामध्ये पाहायला मिळते. म्हणजे काशीहून आणलेलं गंगेचं पाणी रामेश्वरला घेऊन जात असताना तहानलेलं गाढव पाहिल्यानंतर संत एकनाथ त्या गाढवाला ते पाणी पाजून टाकतात. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे प्राणी मात्रामध्ये परमेश्वर पाहण्याचा जो वारकरी संप्रदायाचा संदेश होता तो संदेश एकनाथांच्या कृतीमध्ये होता. आणि त्याचबरोबर संत एकनाथांची जी समता आहे ती समता त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगातून पाहायला मिळते. जेव्हा त्या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये गोदावरी नदीच्या किनारी उन्हाळ्यामध्ये दुपारच्या उन्हामध्ये एक अस्पृश्याचा मुलगा अंत्यजाचा छोटासा मुलगा तर रडत त्या वाळवंटामध्ये भटकत होता, त्याचे पाय पळत होते, तेव्हा संत एकनाथ म्हणजे स्नानासाठी गेले होते. स्नान करून ते पूजेसाठी येत होते, पण तेव्हा त्या अंत्यजाचा जो मुलगा आहे तो उन्हामध्ये रडत आहे, त्याचे खाली पाय पळत आहेत. हे पाहिल्यानंतर संत एकनाथ तात्काळ त्या मुलाजवळ जातात आणि त्या मुलाला कड्यावर घेऊन ते महारवाड्यात जाऊन त्या मुलाला त्याच्या घरी सोडतात. म्हणजे सोहळ्यात असणारे संत एकनाथ या ठिकाणी एका अंत्यजाचा छोटासा मुलगा रडत असल्याचं पाहिल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सोहळ्या ओवळ्याचा विचार न करता त्या मुलाला कड्यावर घेऊन ते त्याच्या घरी नेऊन सोडतात. म्हणजे ज्या काळामध्ये अस्पृश्याची सावली पडल्यानंतर लोक स्नान करत होते त्या काळामध्ये संत एकनाथ एका अस्पृश्याच्या मुलाला कड्यावर घेऊन त्याच्या घरी नेऊन सोडतात. ह्यातून संत एकनाथ हे किती काळाच्या पुढचे संत होते हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि एवढंच नाही तर श्राद्ध प्रसंगी ब्राह्मणांना भोजन दिल्या जात असत, पण संत एकनाथांनी त्या परंपरेला छेद देऊन ज्यांना खरं भोजनाची गरज होती अशा अस्पृश्यांना संत एकनाथ श्राद्ध प्रसंगी प्रथम भोजन देतात. म्हणजे अशा प्रकारे संत एकनाथांचं जे कार्य आहे, संत एकनाथांच्या जीवनामध्ये चमत्कार फारसे जरी आढळत नसले तरी त्यांनी केलेलं कार्य ते कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही असं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून संत एकनाथांना लोकशिक्षक एकनाथ, समन्वयकार एकनाथ असं म्हणतात. कारण संत एकनाथांनी आपल्या म्हणजे कृतीतून लोकांना शिक्षण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर समाजातील सर्व स्तरातील लोकांना सोबत घेऊन चालण्याचा जो वारकरी संप्रदायाचा संदेश होता तो संदेश संत एकनाथांनी आपल्या कृतीत आणलेला पाहायला मिळतो. आणि आता संत एकनाथांचं जे साहित्य आहे त्या साहित्यामुळेही संत एकनाथांना लोकशिक्षक किंवा समन्वयकार एकनाथ असं म्हणतात. कारण संत एकनाथांचं साहित्य हे बहुविध प्रकारचं साहित्य आहे. आपण 13व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंतच्या जेव्हा संतांचा विचार करतो एवढ्या प्रकारचं बहुविध प्रकारचं साहित्य लेखन करणारे वारकरी संप्रदायामध्ये एकमेव संत आहेत. तर या ठिकाणी पहा तर संत एकनाथांचे काही ग्रंथ आहेत.
ते ग्रंथ असे आहेत पहा. संत एकनाथांचा पहिला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत, आणि त्यानंतर संत एकनाथांनी भागवतावर विस्तृत असं भाष्य लेखन केलं, ज्या ग्रंथाचं नाव आहे एकनाथी भागवत. आणि संत एकनाथांचं आख्यानपर ग्रंथ म्हणजे रुक्मिणी स्वयंवर, आणि त्यानंतर म्हणजे रामकथा संत एकनाथांनी जी मराठीतून सांगितली तो ग्रंथ म्हणजे भावार्थ रामायण. म्हणजे असे संत एकनाथांचे 4 मोठे आणि महत्त्वाचे ग्रंथ आहेत. एक म्हणजे चतुश्लोकी भागवत, दुसरा एकनाथी भागवत, तिसरा रुक्मिणी स्वयंवर आणि चौथा भावार्थ रामायण. याशिवाय संत एकनाथांचे काही स्फुट प्रकरण आहेत. त्यामध्ये स्वात्मसुख, शुकाष्टक, हस्तामलक, आनंदलहरी, चिरंजीवपद ही त्यांची स्फुट प्रकरणं आहेत. आणि याशिवाय संत एकनाथांचे काही स्फुट काव्य आहेत. त्यामध्ये अभंग आहेत संत एकनाथांचे. संत एकनाथांनी अभंगही मोठ्या प्रमाणामध्ये लिहिलेले आहेत. याशिवाय संत एकनाथांचे जवळपास 300 भारुड आज उपलब्ध आहेत, आणि त्याचबरोबर संत एकनाथांनी गवळणही लिहिलेले आहेत. म्हणजे पहा, संत एकनाथांनी समाजातला प्रत्येक स्तर नजरेसमोर ठेवून त्याचा उद्धार करण्यासाठी, त्याच्यामध्ये जागृती घडवून आणण्यासाठी साहित्य लेखन केलेलं आहे. म्हणजे समाजातील विद्वान ब्राह्मण पंडित जे आहेत त्यांना समोर ठेवून संत एकनाथांनी आपले भाष्यग्रंथ लिहिलेले आहेत. समाजातील रसिक वर्गासमोर ठेवून त्यांनी रुक्मिणी स्वयंवर सारखं आख्यान काव्य लिहिलेलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांमध्ये नीतिविचार रुजवण्यासाठी, सर्वसामान्य लोकांसमोर वेगवेगळ्या प्रकारचे आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी भावार्थ रामायणासारखा ग्रंथ लिहिला. याशिवाय काही स्फुट प्रकरणं त्यांनी लिहिलेली आहेत. आणि त्याचप्रमाणे पहा, म्हणजे या ठिकाणी भजन कीर्तनासाठी त्यांनी अभंग लिहिलेले आहेत. तरुण भजनी मंडळासाठी त्यांनी गवळणी लिहिलेली आहेत. आणि त्याचबरोबर समाजामधला जो सर्वसामान्य अतिसामान्य वर्ग आहे त्या वर्गाला त्यांच्या भाषेत अध्यात्म पटवून देण्यासाठी त्यांनी भारुड नावाचा काव्यप्रकार लोकप्रिय केलेला आहे, किंवा भारुड त्यांनी लिहिलेले आहेत. आज भारुड म्हटलं की संत एकनाथ असं समीकरण आपल्या डोळ्यासमोर येत असते. तर अशा प्रकारे मित्रांनो, हे संत एकनाथांचं बहुविध प्रकारचं साहित्य आहे. तर आता संत एकनाथांच्या या बहुविध प्रकारच्या साहित्यापैकी आज आपण त्यांचे भाष्यग्रंथ अभ्यासणार आहोत. संत एकनाथांचे भाष्यग्रंथ 2 आहेत. एक चतुश्लोकी भागवत आणि दुसरा एकनाथी भागवत. तर चतुश्लोकी भागवत हा संत एकनाथांच्या जीवनातला पहिला ग्रंथ आहे. संत एकनाथांच्या उमेदवारीच्या काळात लिहिला गेलेला ग्रंथ म्हणजे हा चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे काय, तर हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या 2ऱ्या स्कंधातील 9व्या अध्यायातील 32 ते 34 या 4 श्लोकावर संत एकनाथांनी लिहिलेलं 1036 ओवीचं भाष्य म्हणजे हा चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ आहे. चतु म्हणजे 4 श्लोकावरचं भाष्य. ते 4 श्लोक कोणते? भागवताच्या 2ऱ्या स्कंदातील 9व्या अध्यायातील 32 ते 34 या 4 श्लोकावर लिहिलेलं भाष्य म्हणजे हा चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ आहे. चतुश्लोकी भागवत हा जो ग्रंथ आहे हा संत एकनाथांच्या 4 ग्रंथापैकी सर्वात लहान ग्रंथ आहे. या ग्रंथाची ओवी संख्या 1036 आहे. संत एकनाथ काही काळ गुरु जनार्दन स्वामी सोबत पंचवटी या ठिकाणी मुक्कामाला होते. आणि पंचवटी या ठिकाणी मुक्कामाला असताना संत एकनाथांनी लिहिलेला ग्रंथ म्हणजे चतुश्लोकी भागवत होय. आणि या ग्रंथामध्ये संत एकनाथांनी भागवत धर्माच्या तत्वज्ञानाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. हा ग्रंथ जनार्दन स्वामींच्या मार्गदर्शनाखाली लिहिला असून या ग्रंथामध्ये भागवत धर्माच्या तत्वज्ञानाची थोडक्यात ओळख करून दिलेली आहे. आणि या ग्रंथावर संत ज्ञानेश्वरांचा प्रभाव आहे. तसं संत एकनाथांच्या समोरच ज्ञानेश्वरांचा आदर्श आहे.
संत एकनाथ साहित्य लेखनाबाबत संत ज्ञानेश्वरांचा आदर्श आपल्यासमोर ठेवतात आणि त्यामुळं त्यांच्या प्रत्येक ग्रंथावर ज्ञानेश्वरीचा किंवा ज्ञानेश्वरांचा प्रभाव पाहायला मिळतो. आणि या ग्रंथामध्ये संत एकनाथ ब्रह्मदेवाच्या मुखातून उपदेश करतात. म्हणजे ब्रह्मदेवाचं जे उपदेश आहे ते उपदेश या ग्रंथातून या ठिकाणी त्या उपदेशाची मांडणी संत एकनाथ या ग्रंथामध्ये करतात. या ग्रंथाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो, या ग्रंथामध्ये संत एकनाथांनी अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण व्याख्या किंवा कोट्या केलेल्या आहेत. अनेक संकल्पना संत एकनाथ अगदी नेमकेपणाने या ठिकाणी स्पष्ट करतात. पहा, आता या ठिकाणी पहा, काही संकल्पना आहेत, त्या संकल्पनाची व्याख्याच या ठिकाणी संत एकनाथ करतात. आता ते म्हणतात पहा, तप या संकल्पनेची व्याख्या संत एकनाथ या ग्रंथामध्ये करतात. ते म्हणतात पहा, तप म्हणजे नवे योग, नवे ध्यान, नवे शास्त्र, नवे व्याख्यान. आता पहा, तपाची व्याख्या करताना ते काय म्हणतात, तप म्हणजे नवे योग, नवे ध्यान, नवे शास्त्र, नवे व्याख्यान. आणि पुढं तप म्हणजे काय ते सांगतात, तप म्हणजे वासना त्याग. जे अशा प्रकारे संत एकनाथांनी आपल्या ग्रंथामध्ये अनेक संकल्पनेची व्याख्या या चतुश्लोकी भागवतामध्ये करतात. हे एक या ग्रंथाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. तर यानंतरचा संत एकनाथांचा दुसरा ग्रंथ आहे पहा, एकनाथी भागवत, जो संत एकनाथांचा अत्यंत महत्त्वाचा असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या 11 स्कंदावरील सर्वोच्च टीका आहे. म्हणजे संत एकनाथांचा एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या 11 स्कंदावरील सर्वोच्च आणि विस्तृत अशी टीका आहे. हा ग्रंथ संत एकनाथांनी इसवी सन 1573 साली लिहिलेला आहे. म्हणजे चतुश्लोकी भागवत हा ग्रंथ संत एकनाथांनी 1572 साली लिहिला आणि एकनाथी भागवत हा ग्रंथ इसवी सन 1573 साली लिहिला. म्हणजे दुसऱ्याच वर्षी संत एकनाथांनी भागवताच्या 11 स्कंदावर विस्तृत अशी टीका लिहिलेली आहे. म्हणजे या ग्रंथाचं लेखन 1573 साली झालं आणि या ग्रंथाची ओवी संख्या आहे पहा 18,800. आणि या ग्रंथाच्या लेखनाचा आरंभ पैठण या ठिकाणी केला, पण या ग्रंथाच्या लेखनाची समाप्ती मात्र संत एकनाथांनी काशी या ठिकाणी केली. जवळपास 2 वर्ष या ग्रंथाचं लेखन चाललं. हा ग्रंथ 1573 साली पूर्ण झाला आणि या ग्रंथाचं लेखन करण्यासाठी संत एकनाथ काही काळ काशी या ठिकाणी एकांत पत्करून हे लेखन केलेलं होतं. आणि हा ग्रंथ त्यांनी काशी या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर काशीच्या पंडितांच्या मनामध्ये या ग्रंथाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. सुरुवातीला काशीच्या पंडितांचा विरोध होता हा ग्रंथ लिहिण्यासाठी, कारण भागवत मराठीमध्ये सांगणं हे काशीच्या पंडितांना मान्य नव्हतं, म्हणून काशीच्या पंडितांचा विरोध होता. पण हा ग्रंथ संत एकनाथांनी पूर्ण केल्यानंतर काशीच्या पंडितांनी या ग्रंथाची शलाका परीक्षा घेतली. शलाका म्हणजे गवताची काडी त्या ग्रंथामध्ये टाकायचं, ज्या ठिकाणी काडी गेली त्या ठिकाणचं पृष्ठ उघडायचं आणि त्या पृष्ठाचं मूल्यांकन करायचं. अशा प्रकारे काशीच्या पंडितांनी या ग्रंथाची शलाका परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये हा ग्रंथ पात्र ठरला. आणि तेव्हा काशीच्या पंडितांच्या मनामध्ये या ग्रंथाबद्दल आदरभाव निर्माण झाला, म्हणून काशी येथे काशीच्या पंडितांनी या ग्रंथाची मिरवणूक काढली. म्हणजे अशा प्रकारे काशीच्या पंडितांनी नावाजलेला हा ग्रंथ, काशीच्या पंडिताच्या परीक्षेला उतरलेला हा ग्रंथ म्हणजे संत एकनाथांचा एकनाथी भागवत होय. आणि या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाहायला मिळतो. ह्या ग्रंथाला ज्ञानेश्वरीची प्रतिकृती असंही म्हणतात. तर असा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वरीचा प्रभाव कसा दिसतो पहा. या ग्रंथामध्ये जी मंगलाचरणी आलेली आहेत ती त्यावर ज्ञानेश्वरीचा प्रभाव दिसतो. गुरुवंदने म्हणजे गुरुबद्दलचा आदरभाव, गुरुबद्दल कृतज्ञता भाव ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये आलेला पाहायला मिळतो, त्याप्रमाणे याही ग्रंथामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतो.
आणि त्याचबरोबर पहा, म्हणजे गुरुवर रूपक ह्या ग्रंथामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. म्हणजे आता पहा, गुरुवर या ठिकाणी धन्वंतरी, क्षीरसागर, चितसमुद्र, कर्णधार अशा रूपकांचा वापर संत एकनाथांनी केलेला आहे. जसं की ज्ञानेश्वरीमध्ये अशा प्रकारचे संदर्भ आपल्याला सापडतात. आणि याशिवाय म्हणजे या ग्रंथामध्ये श्रोत्यांचा गौरव केलेला आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर तिकडे म्हणतात पहा, वक्ता वक्ताची नवे श्रोती याविन, किंवा श्रोत्यांना उद्देशून संत ज्ञानेश्वर म्हणतात, तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती. आणि त्याचप्रमाणे संत एकनाथ याही ठिकाणी म्हणजे श्रोत्यांचा गौरव करतात. आणि त्याचबरोबर मराठीचा कैवार जसं ज्ञानेश्वर तिकडे घेतात, माझी या मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. आणि इकडे संत ज्ञानेश्वर म्हणतात, माझी मराठी भाषा चोखडी, परब्रह्मे फळली गाडी, असं संत एकनाथ आपल्या ग्रंथामध्ये सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये जशी विनयशीलता आहे तशी विनयशीलता याही ग्रंथामध्ये याही ठिकाणी पाहायला मिळते. संत एकनाथ आपल्या या ग्रंथामध्ये एका ओवीमध्ये म्हणतात पहा, धरोनी बालकाचा हात, बाप अक्षरे स्वयं लिहवीत, तैसा एकादशाचा अर्थ, बोलविला परमार्थ जनार्दने. म्हणजे या ठिकाणी पहा, अशी विनयशीलता घेऊन संत एकनाथ या ठिकाणी लेखन करतात. आणि तिकडे जसं आनंदाचे आवारू मांडू जगा असं संत ज्ञानेश्वर म्हणतात, तसं इकडेही संत एकनाथांच्या ग्रंथामध्ये म्हणजे त्यांच्या लेखनाबद्दलचा आत्मविश्वास पाहायला मिळतो. आता पहा, ओवी रचना जर पाहिलं, ज्ञानेश्वरीतली ओवी आणि एकनाथी भागवतातली ओवी यामध्ये विलक्षण साम्य पाहायला मिळते. एकनाथी भागवतातल्या अनेक ओव्या ज्ञानेश्वरीतील ओवींची प्रतिकृती वाटतात. आता एक ओवी या ठिकाणी आपण नमुने दाखल पाहणार आहोत. पहा, ज्ञानेश्वरीमध्ये अशी एक ओवी आलेली आहे, हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले, आपणा ऐसे अर्जुना, असं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. संत एकनाथ एकनाथी भागवतामध्ये काय म्हणतात पहा, हृदयी हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, कृष्ण सर्वस्व जे आपुले, ते हृदयी सुदले उद्धवाचे. आता पहा, ह्या दोन्ही ओव्यामध्ये विलक्षण साम्य पाहायला मिळते. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ओवी रचनेचा संत एकनाथांच्या ओवी रचनेवर सखोल असा प्रभाव पाहायला मिळतो. आणि ज्याप्रमाणे संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये ते म्हणतात पहा, की ऐका रसाळपणाची लोभा, की श्रवणीची होती जीवा, बोल इंद्रिय लागे कळंबा एकमेका, किंवा आनंदाचे आवारू मांडू जगा असं ते म्हणतात. म्हणजे आज जसा आत्मविश्वास संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट करतात, त्याचप्रमाणे संत एकनाथ आपल्या लेखनाबद्दलचा आत्मविश्वास आपल्या ग्रंथामध्ये प्रकट करतात. ते म्हणतात पहा, हे टीका तरी मराठी, परी ज्ञानदाने होईल लाठी. माझी टीका जरी मराठी असेल, पण ती त्यातील ज्ञानानं ती समृद्ध, ही टीका समृद्ध होणार आहे. त्याचप्रमाणे संत एकनाथांनी आपल्या ग्रंथामध्ये मराठीचा कैवार घेतला आहे. तिकडं संत ज्ञानेश्वर म्हणतात पहा, माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके. आणि इकडं संत एकनाथ म्हणतात पहा, की म्हणजे संस्कृत वंद्य आणि प्राकृत निंद्य ही जी सनातन धारणा आहे, ती धारणा संत एकनाथांनी धुडकावून लावलेली आहे. आणि ते असं म्हणतात की संस्कृत श्रेष्ठ प्राकृत कनिष्ठ असं अजिबात नाही, संस्कृत एवढीच प्राकृत भाषा श्रेष्ठ आहे असं या ठिकाणी ते म्हणतात. ते म्हणतात पहा, कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतराचे काय ते नीर, वर्ण स्वादे एकची मधुर, दिसे साचार सारिके. म्हणजे संस्कृत वंदे प्राकृत निंदे धारणा धुडकावून लावताना ते म्हणतात, म्हणजे कपिला गाईचं ते दूध इतर गाईचं काय पाणी असते का, तसं वर्णस्वाद म्हणजे दोन्हीचं दुधाचा आस्वाद सारखाच असतो, तशा सगळ्या भाषा सारख्या आहेत. किंवा ते पुढे जाऊन म्हणतात पहा, संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काही चोरापासून आली, असाही प्रश्न ते उपस्थित करतात. म्हणजे संस्कृत भाषा जर देवा निर्माण केली तर प्राकृत भाषा काय चोरापासून निर्माण झाली का, असा प्रश्न संत एकनाथ उपस्थित करतात. म्हणजे संस्कृत वंद्य प्राकृत निंद्य ही धारणा त्यांनी धुडकावून लावतात. आता गुरुबद्दलचा आदरभाव प्रकट करत असताना संत एकनाथ म्हणतात पहा, जेवी कणकाचे भूषण, की भूषणी कणक संपूर्ण, तेवी एका आणि जनार्दन एकत्वे जाण जनार्दनाची.
आता पहा, संत ज्ञानेश्वर आपल्या ग्रंथामध्ये गुरुबद्दलचा आदरभाव प्रकट करताना म्हणतात, जया ते कामधेनू ऐसी माय, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणून मी प्रवर्तवला आहे ग्रंथी ये. आणि इकडं संत एकनाथ आपल्या गुरुबद्दलचा आदरभाव प्रकट करताना म्हणतात, जेवी कणकाचे भूषण, म्हणजे सोन्याचा दागिना, की भूषणी कणक संपूर्ण, म्हणजे सोन्याचा दागिना असतो आणि दागिन्यामध्ये सोनं असते, तेवी एका आणि जनार्दन, त्याप्रमाणे एकनाथ आणि जनार्दन हे एकच आहेत. एकत्वे जाण जनार्दनाची, मी म्हणजे माझ्या गुरुपेक्षा वेगळा नाही, माझं जे काही आहे ते गुरुच आहे, असं संत एकनाथ आपल्या ग्रंथामध्ये सांगतात. किंवा गुरुसोबतचा अद्वैत भाव संत एकनाथांनी आपल्या ग्रंथातून प्रकट केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आता हा ग्रंथ मुळामध्ये भागवतावरचं भाष्य आहे. भागवतातील विचाराची मांडणी संत एकनाथांनी या ग्रंथातून केलेली आहे. म्हणून विचार सौंदर्य हे एक एकनाथी भागवताचं महत्त्वाचं विशेष आहे. आता या ग्रंथामध्ये त्यांनी ज्ञानाचं म्हणजे ज्ञानाबरोबरच वैराग्य ह्याचं काय महत्त्व आहे, भक्तीचं काय महत्त्व आहे ते सांगतात. पहा, ज्ञाने विन वैराग्य आंधळे, ते आरडोदरडी आवळे, वैराग्य विन ज्ञान पांगळे, युक्ती देखे परी चले पुरुषार्थ. आता या ठिकाणी ते सांगतात, पहा, ज्ञाने विन वैराग्य आंधळे, नुसतं वैराग्य हे काही कामाचं नाही, त्याला ज्ञानाचं अधिष्ठान असलं पाहिजे. आणि वैराग्य विन ज्ञान पांगळे, आणि वैराग्याशिवाय ज्ञान देखील पांगळं आहे. नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, नुसतं वैराग्य असून उपयोग नाही, दोन्हीची जोड असली पाहिजे असं संत एकनाथ सांगतात. आणि त्याचबरोबर पहा, म्हणजे या ठिकाणी ते भक्तीला ज्ञानाची जोड असली पाहिजे असंही ते सांगतात. आपल्या एका ओवीमध्ये संत एकनाथ म्हणतात, पहा, चंदन भार वाहे खर, परी तो नेणो सुवासाचे सार. म्हणजे या ठिकाणी पहा, नुसतं ज्ञानही असून उपयोग नाही, माणसाकडं ज्ञान असलं पाहिजे, माणसाकडं भक्ती असली पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. जे ज्ञान, भक्ती, ज्ञान, वैराग्य ह्या तिन्हीमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. ही भूमिका संत एकनाथांनी फार सुंदर रीतीनं आपल्या या एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये मांडतात. त्याचबरोबर पहा, भागवत धर्माचं प्रतिपादन म्हणजे संत एकनाथांचं एकनाथी भागवत आहे. या ग्रंथामध्ये ते असं म्हणतात, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान, प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमेविन श्रवण कीर्तन, वृथा जान नृपनाता. म्हणजे वारकरी संप्रदाय, भागवत धर्म हा प्रेमाचा संदेश देणारा संप्रदाय आहे, भक्तीचा संदेश देणारा संप्रदाय आहे. म्हणून या ठिकाणी भागवत धर्मातला प्रेमाचा संदेश प्रकट करत असताना संत एकनाथ म्हणतात, प्रेमेविन श्रुती स्मृती ज्ञान. प्रेमाशिवाय श्रुती स्मृती ज्ञान काहीही उपयोगाचं नाही. प्रेमेविन ध्यान पूजन, प्रेमाशिवाय ध्यान पूजन हे काही उपयोगाचं नाही. प्रेमेविन श्रवण कीर्तन, प्रेमाशिवाय श्रवण कीर्तन ह्या गोष्टी निरर्थक आहेत. म्हणून ते म्हणतात, वृथा जान नृपनाथा. आणि त्याचबरोबर संत एकनाथांनी या एकनाथी भागवत या ग्रंथामध्ये ब्रह्मरसाची मांडणी केलेली आहे. आता ब्रह्मरसाची मांडणी करत असताना संत एकनाथ म्हणतात, पहा, जैशा साखरेची या कणिका, गोडीये भिन्न नव्हती देखा, तैसे निरूपण ए रसाळ सुखा, ब्रह्मरस रसे देखा रसवृत्ती. जैशा साखरेची या कणिका, साखराचे जे कण असतात, साखराच्या कणापासून गोडी भिन्न नसते. म्हणजे गोडी म्हणजे साखर, साखर म्हणजे गोडी, अशा प्रकारे असते. तैसे निरूपण ए रसाळ सुखा, तसं मी या ठिकाणी या ग्रंथामध्ये तत्वज्ञानाची मांडणी करत आहे आणि त्यातून रसाचा आविष्कार झालेला आहे असं संत एकनाथ या ठिकाणी आत्मविश्वासानं सांगतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी आपण संत एकनाथ यांचं जीवन परिचय आणि संत एकनाथ यांचे भाष्यग्रंथ या ठिकाणी आपण अभ्यासलोत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.